बरोबर मग आपलं तेवढं पेरून टाकूया. टाकूया की. बरोबर मी जातो तालुक्याला आणि तेवढं खातं ती बाकीच घेऊन येतो बियाण बियाणं. या दुपार येतो मी तिथं. बरं दुसरं कोणाच घेऊ नका बरं का तेवढं दुपारच्याला पेरून टाक. तुमचंच घेतो की. बरं ते चालेल का ह्यात? चालतंय की चालतंय. आता काय येईल की थोड्या वेळानं हाती येणारच की. बरं चालतंय मग येतो. आलो की मग फोन करतो, नाही तर डायरेक्ट घरच्या घरी येतो आणि तिकडे जाऊया मग खाली. चालतंय हा चालतंय. जाऊ का मग? हा या. हा काय असा उदास होऊन बसलायस काय? काय करायचं आबा, हे पेरणी लांबली, पाऊस नाही, काय कुठलं सरळ आहे सांगा. एक डोसक्यात झालंय हे सगळं. ही ऊसाची ती तरा तशी कारखाना नेत नाही 1.5 2 वर्षे. नेला तर कटिंग फटिंग करून हातात काय मिळत नाही. शेतीचं झालंय सगळं स्वांग झालं आबा. अरे बा, असं म्हणून कसं चालेल? जे काम करायचं आहे ते आपल्याला करावंच लागल. आणि आता असा हातपाय गाळून बसून चालेल? आपण पेरणी काय केली. फायदा नाही, ते सगळं तोट्यात शेती जायला लागली. काय प्रत्येक काय? वेळेला फायदा होईलच असं नाही. आपण आपली जिद्द सोडायची नाही. अरे असा हातपाय गाळून बसलं तर कोण आपल्याला अन्न घरात बसून देणार आहे का? आज शेतकरी हो जगाचा पोशिंदा आहे. त्याला कष्ट ही केलंच पाहिजे. त्यात यश येईल, अपयश होईल, तोटा होईल, नुकसान होईल, असं उदास होऊन नाही चालणार. आपल्याला आपलं काम करावंच लागेल. जवानानं सीमेवरून पळून आणि शेतकऱ्यानं स्थितीतनं अंग काढून घेतलं तर चालेल का? त्यांच्यावरच देश अवलंबून आहे. म्हणूनच म्हटलंय जय जवान जय किसान. तोटा होईल, नुकसान होईल, हे सगळं सोसलंच पाहिजे आपल्याला. कुठवर हे जुगार झालाय, नुकता जुगार. शेती नांगराय गेलं 3000 रुपये, बरोबर. रोटर 3000, बाय सांगितली 250 रुपये घेते आणि 2 तास काम करते निघून जात्या. काय त्या शेतकऱ्यानं करायचं? हे तुझं सगळं खरं आहे बाबा, मला पटतंय. म्हणून काय आपण शेती सोडून द्यायची आहे का? शेती काही जरी झालं तर आपल्याला शेती ही पिकवलीच पाहिजे. पण कशी पिकवली पाहिजे शेती? की पारंपरिक पद्धत जुनी चालत नाही. आता नवीन पद्धतीनं आधुनिक पद्धतीची शेती केली पाहिजेत. शेजापाजारचे शेतकरी कोणतं बियाणं वापरतात, कुठली खतं वापरतात, कुठली औषधं वापरतात, ते कसं उत्पन्न घेतात, त्यांच्या शेतामध्ये जाऊन आपण माहिती काढून घेतली पाहिजे. तरच तो आपल्याला ती शेती फायद्यात ठरेल. जरा तुलना करायला शिकली पाहिजे. आपण का तोट्यात आहे? तर आपण आधुनिक पद्धतीने शेती करत नाही म्हणून. पारंपरिक शेती आता पहिल्यासारखी होत नाही, उरलेली नाही, आणि त्यातनं आपल्याला उत्पन्न बी चांगल्या दर्जाचं मिळणार नाही. हे असलं आम्हाला कळतंय का आबा? आता अरे घरात तुला आमच्यासारखे शेतकरी अडाणी माणसाला काय कळणार आहे मला सांगा की? समद कळतंय. तू शेजारी पाजारी एखाद्याच्या शेतीत जाऊ, कुणी कसं उत्पन्न काढले, आपल्या शेतात कुठलं पीक घेतले, कसं पीक घेतले, याचं निरीक्षण केलं पाहिजे. त्यानं काय कुठली बियाणं औषधं काय वापरली, ह्याचं जर आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे शेतकऱ्याकडे जाऊन. घरात बसून तुम्हाला कोण मार्गदर्शन करणार नाही. असं आहे. आता पाक बघा, माझं डोसकं काय चालणं झालंय, सगळं लॉस मध्ये झालंय. तू काय भिवू नकोस. तुला लागल तेवढं नको वाटतंय मार्गदर्शन शेती. आपण देणार आहे. आणि तू आता टीव्हीला कृषी विद्यापीठातनी सगळीकडे आता शेतकऱ्यांच्यासाठी खूप बियाणं औषधं खतं याचं मार्गदर्शन करते. ती पारंपरिक पद्धतीनं शेती करायचं बंद करायचं. जगात काय चाललंय, कसं उत्पन्न जास्त काढता येईल, हे असं नाराज न होता मोठ्या उमेदीने आपल्याला हे करणं भाग आहे. आणि तुला जर त्यातलं काय कळत नसेल, मी आहे तुझ्या मार्गदर्शनाला. आपले सगळे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्याकडं तुला घेऊन जातो. आणि आपण जाऊन आता असा हातपाय गाळून बसू नकोस. वर्षाचा तारो आहे आपल्याला. आपली पोरबाळा आणि जग, आपलं सगळा देश कृषीप्रधान आहे आपला. आपण त्याची सुधारणा केलीच पाहिजे. आणि आपल्या शेतकऱ्याच्या हे आपल्याला करावंच लागणार आहे. अरे मी सीमेवर होतो त्यावेळेला असं जर हातपाय गाळून बसलो असतो, काय हो कसं व्हायचं आणि काय व्हायचं. भ्यायचं नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटाला डटके मुकाबला केला पाहिजे. अलग लक्षात. आणि म्हणूनच आपल्या भारत सरकारने ठरले शेतकरी आणि जवान हे दोनच आपल्या देशाला तारणारे. म्हणून म्हटलंय जय जवान जय किसान. मग तू किसान आणि मी जवान. आपण देश अशा पद्धतीने सुधारायचा आहे. काळजी करू नकोस. चला.
हा चल ये, काय अडचण असली तर मला केव्हाही सांग, चालेल. मी आहे तुझ्या मदतीला. चालेल चालेल. राजा भाऊ हो कुठे चाललाय पावसा पाण्यात? सोन्या काय रे अरे तालुक्याला चाललोय बियाणं आणाय आणि खत आणायला. बियाणं? अरे आता पेरणीचा सीझन नाही, रानं पेरली पाहिजे ती का नाही, का पाहिजे तशीच. होय होय पेरलं पाहिजे, पण ते बियाणं जरा बघून आणा. मागल्या वेळेसारखं बोगस बियाणं आणू नका. बोगस अरे सोन्या एखाद्या वेळेला लागतंय बोगस बियाणं, त्याला आता काय करणार, आपल्या हातात आहे सगळं. तवा आपल्या हातात फक्त पेरणं आहे, देणार घे. वरण आता येईल तसंच आपण घेतोय ना. हा वर नेईल तसं कसं, जरा घेताना वेळेस बघून घ्यायचं. म्हणून सगळ्या गावाचं आलं पिकन तुमचंच राहिलं बे. अरे सोन्या मग आता काय करायचं रे? हो काय करायचं, ISO नामांकित प्राप्त कंपनी त्यांची खते व बियाणं घ्यायची हा. आणि त्यांचं बिल घ्यायचं. बरोबर. नाही होय होय तू सांगितलंय तसंच करतो सगळं. बघ आणि आधार कार्ड आहे ना जवळ, आधार कार्ड लागते तिथं. होय होय आधार कार्ड घेतलंय मी, घेतलंय. सोन्या अरे डमडम आले, मी त्याला हात करून जातो. तुझे काय काम असलं तर कर जा. जाऊ का मग मी? बरोबर. त्याला सांगितलंय खरं, पण ह्याच्याकडे डोक्यात शिरले का नाही कोणास ठाऊक. आणि ह्याच्यासारखे आपल्या गावात किती जण आहेत. मलाच काय तर केलं पाहिजे. 33 वर्षापासून आपुलकीची रुग्णसेवा देणारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेहता हॉस्पिटल. जनरल सर्जरी, दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया, मेंदूवरील शस्त्रक्रिया, पोटांचे विकार, मूत्ररोग शल्यचिकित्सा, कॅन्सर, किडनी विकार, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, स्त्री रोग व प्रसूती विभाग तसेच इतर सर्व शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग. हृदयविकारावर योग्य निदान आणि उपचार, ऍक्सिडेंट, ट्रॉमा युनिट, स्पाइन सर्जरी तसेच 22 बेडचे सुसज्ज मेडिकल आणि सर्जिकल ICU, एक्स-रे, सोनोग्राफी, 2D इको आणि डायलिसिसची सोय. सर्व आजारांचे अचूक निदान आणि तज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचारांची परंपरा म्हणजेच मेहता हॉस्पिटल. निरोगी होण्यासाठी आजच भेट द्या. मेहता हॉस्पिटल, टिंबर एरिया, सांगली. मला आव बिया पाहिजे होत्या, ती काय दुटे नाही मूग पाहिजे. मूग मूग हा मूग उग उग नाही हो, मूग पाहिजे. मूग ते अरे इथं ते दहायचे सांगितले की पिही काढायचे, बियाणं घेऊन ये म्हणून सांगितले मला. बियाणं पाहिजे होय तुला? हा. हा, मग मागितलंच का? मग मग त्यांना सांगितलं माग काय मागितलंय त्यासने? मग त्यांना मुका मागतेच भीती कळते का कुठं आपण आलोय, काय मागतेच दादा भाऊ माझा ऐकून मुगा कसं मागे मी तुम्हाला सांगा बे. अरे मग आता केलंच ते केलंच की. मग तसं नाही हो की बीपी नाही आपण मूग मूग सांगा दादा ह्याला मूग पाहिजे, मूग पेरायला. आहे ना आपल्याकडे? आहे का? तेच आहे ना? हा असू दे. की एक पण घेऊ मागे की आणि दुखलं काय सांगे का मागा का की तू 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 भाऊ की तेवढी पाहिजे. तू 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 काय काय? तू गाडी गाडी टूर नाही नाही टूर. हा तू अगो गाडी गाडी गाडी. नाही मग तू 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 तेच की दुकान बसायचं गाडी गाडी ना. राजा भाऊ ते काय मागे मी सांगा बे. अरे मग काय पाहिजे तुला? नीट बोल की जरा. तू तू बेने केवळ हा ठुर 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 काय ठुर टीर दुकान. आवड राजा भाऊचे कसे मागेल मी सांगतोय काय तुम्हाला. तू तू टूर काय आहे का दादा इथं पेरायला? टूर 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 टूर.
पिजन पी हाय का हाय का? हा ते हा, मग असं ते पाहिजे हा दुसरं काय नाही ना लागणार अजून काय काय सांगायचं तुम्हाला सांगतो काय? उगी 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 अहो घ्या भाऊ आपण मागच्या वरती पे आहे बघा की मागच्या वरती काय आहे उगी 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 काय उगी काय आहे काय आपल्याकडे पेरायला उडीद उगी उगी काय नाही नाही, नाही 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 किती आहे की उगी 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 असं नाही की उगी 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 काय उडी मारून पेरायचं का अहो राजा भाऊ उगी मारून का पे आहे का खेळ अहो ती नाही का आपण पितो की हो बघ दादा हसायला लागली त्यावर काय कळलं झालंय उगी उगी काय अहो, उड्या मारून कोण पेरतं का एवढा पाऊस तरी आहे का उड्या मारून पेरायला अहो राजा भाऊ अहो तुम्हाला कसे कळ नाही अहो का पण का जास्त बघा काय काय मग येऊ आता उगी हो तुझं सांगू का आता उगी उगी अहो अहो उडीद म्हणायचंय का तुम्हाला हा अहो, मग तुम्ही शनिवारी आपण मारुतीला घालतो ते उडीद म्हटलं असतं तरी कळालं असतं उडीद अरे मग नीट बोलायचं नाही उडीद म्हणायचं नाही direct. मग बोलून येतो मग राजा भाऊ का मला बोलायचं नाही ती माझ्या ध्यानात नाही. मला बी कळत नाही हा. पण आता काय कळवून घ्यायचं कस तरी काय ना उडीद उडीद सुद्धा आहे मूग सुद्धा आहे आणि तूर सुद्धा आहे. हा हा ते मोन्या बियाणं आहे ती बरं का सगळे आता बियाणं घेऊन परत आपण जाऊया हा? हा दादा एक विचारायचं होतं तुम्हाला म्हणजे राग मान नका आपल्याकडं परवाना वगैरे सगळं आहे ना म्हणजे काय परवानाशिवाय तर विकताच येत नाही आणि शासनानं परवाना दिलेला असतो तो बघा तिथे कीटकनाशके खते बी बियाणं तिघांचे वेगळे परवाने असतात म्हणजे काय झालं सोन्याने येताना सगळी माहिती दिली होती हो आम्हाला म्हणून मी आपलं तुम्हाला विचारलं राग मान नका बरं का दादा काहीच हरकत नाही नाही मागल्या वेळी काय झालं सोयाबीन मी पेरलं होतं पण त्यातलं जवळजवळ निम्म उगावलंच नाही आणि निम्म उगावलं त्यात पण काय उत्पादन भेटलं नाही काय कोणत्या कंपनीचं किंवा कसलं होतं बियाणं लूज घेतलं होतं का बॅग मधलं घेतलं होतं कंपनीचं होतं का शेतकऱ्याकडून घेतलं होतं बियाणं सुट्टे होते शेतकऱ्याकडचं मग कसं तुम्ही खात्री देणार त्याची उगवण क्षमता बघायला पाहिजे जर्मिनेशन पर्सेंटेज बघायला पाहिजे आता काय केलं पाहिजे आता तुम्हाला खरंच चांगलं उत्पन्न करायचंय का ठीक आहे मी काय सांगतो बघा सर्टिफाईड बियाणं आपल्याला घ्यायचं आहे तर ते कंपनीचं घ्यायचं आहे पिशवी 1 एकरसाठीचीच असते काहीमध्ये 25 किलो असतं काहीमध्ये 30 किलो असतं तर ते बघून घ्यायचं काही व्हरायटी असतात 90 दिवसाच्या काही 120 दिवसाच्या असतात तर ते बियाणं घरी घेऊन जायचं गेल्यानंतर त्याला पहिला सीड ट्रीटमेंट करायची म्हणजे बियाणाला औषधं चोळायचं त्यानं काय होतं ते कसलं असतं औषध तर ते कीटकनाशक असतं बुरशीनाशक असतं काही रायझोबियम वगैरे उगवण क्षमता चांगली होण्यासाठीची काही असतात तर ते त्याला लावल्यानंतर सावलीमध्ये वाळवायचं आणि मग पेरायला घ्यायचं हो शेतकरी असं करतच नाहीत हे करणं गरजेचं आहे त्यानं काय होणार त्याने उगवण क्षमता चांगली होते त्याचबरोबर त्याला किडे मकोडे खात नाही मुंग्या खात नाही इतर पण काही पाली सरडे ज्यांना काही मिळालेलं नसतं ते लोक पण खायला टाकतात तर ते पण नाही झालं पाहिजे म्हणजे उगवण चांगले होते चांगली उगवण होते जोमदार होते त्याच्या मुळाजवळ रायझोबियममुळं नायट्रोजनच्या गाठी निर्माण होतात आणि मग तुम्हाला उत्पन्नावर फरक पडेल त्याचबरोबर काही त्यानंतर तुम्ही तण उगू नये म्हणून तणनाशकाची फवारण्या करायला पाहिजे सोयाबीन मध्ये पण तणनाशक हो चालतंय का म्हणजे काय उगू नये म्हणून पण आहे आणि उगवल्यानंतरचं पण आहे म्हणजे सोयाबीन पेरलं की दुसऱ्याच दिवशी तुम्ही तणनाशक मारायचं फक्त सोयाबीन येणार तणनाशक कसं मारायचं म्हणजे पाणी पाजून मारायचं का पेरणी झाली की लगेच ते कोरड्या ह्याच्यात ओल पाहिजे म्हणजे पाणी पाजायला लागेल नाही पाणी पाजलं की मग दुसऱ्या दिवशी मारा चालता नाही येणार त्याच्यात चालता नाही हा आणि त्याचबरोबर साधारणतः तण किंवा सोयाबीन 25 दिवसाचं ते 30 दिवसाचं असताना दुसरी एक तणनाशक आहे तणनाशक हा आणि इतर ज्या फवारण्या आहेत त्या पण तुम्हाला कराव्या लागतील दादा पण ती तणनाशक फवारणी गरजेचंच आहे फवारण्या फारच गरजेच्या आहेत कारण सोयाबीन मध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असतं फ्लॉवरिंग स्टेजला त्याच्यामध्ये नानाविध आळ्या नानाविध किडे पतंग दिसणार
काय करणार जर सोयाबीन त्यांनी खाल्लं तर तुमच्या पत्रात काय पडेल. म्हणून तुम्हाला ते येण्याच्या अगोदरच थोडं सावधगिरी म्हणून कीटकनाशकाच्या हलक्या फुलक्या कीटकनाशकाच्या फवारणी घेणं गरजेचं आहे. आता ते कुठल्या कीटकनाशकाची निवड करायची, आपण ते घरी खायला करतो असं जर डोक्यात ठेवलं तर घरी खाणाऱ्यांच्यासाठी काही ग्रीन ट्रायंगल, येलो ट्रायंगल, तर ते त्या दृष्टिकोनातून आपल्याला घ्यावे लागतील. सोयाबीन हे 90 दिवसाचं पीक आहे, तर साधारण पहिल्या स्टेजला तुम्ही येलो ट्रायंगलच्या फवारण्या करायला पाहिजे. जसं जसं पुढे जाल तसं ग्रीन आणि शेवटी ब्ल्यू किंवा ब्ल्यू आणि मग शेवट ग्रीन घेतला तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर सोयाबीन हे पीक त्याच्यावर करपा, तांबेरा असे पण काही रोग येतात. ते येऊ नये म्हणून जर तुम्ही काही बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या तर ते आणखी चांगलं राहतं. मग आपल्या शेतामध्ये किडही होत नाही, रोगही होत नाही आणि मग ते उत्पन्न मध्ये वाढ होणार. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा असा आहे की काही खतं पण असतात, नत्र, स्फुरद, पालाश, मायक्रोन्यूट्रियंट, कॅल्शियम, बोरॉन. कॅल्शियम हे सेकंडरी मध्ये येतं, दुय्यम न्यूट्रियंट मध्ये येतं. तर असे काही कॅल्शियम, मॅग्नेशियम याच्याही फवारण्या घेणं गरजेचं आहे. संपूर्ण थाळी त्याला मिळायला पाहिजे सोयाबीनला. जसं आपण माणसांच्या मध्ये मी जर तुम्हाला घरी जेवायला बोलवलं आणि भाताबरोबर चपाती वाढली आणि करा सुरुवात म्हणालं तर तुम्ही ते खाऊ नाही शकत. तुम्हाला सगळे पदार्थ भले थोडे थोडे का असे ना पण सगळे पदार्थ दिले की तृप्त होऊन तुम्ही जेवता. तसं त्या सोयाबीनच्या पिकाला खतं देताना सर्व प्रकारची खतं अचूक प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. कीटकनाशक, बुरशीनाशक हे त्यांचं काम करतील, खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये हे त्यांचं काम करतील. तेव्हा कुठे फुटवा चांगला होईल, फुलं चांगली लागतील, फुलं गळणार नाही आणि प्रत्येक फुलाचं शेंगेमध्ये रूपांतर होईल. शेंग आपले जे आहेत दाणे त्यामध्ये ते गच्च भरले पाहिजे आणि मग तुम्हाला ते ओव्हरऑल उत्पन्नावर परिणाम होईल. त्यासाठी पेरणी व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आता मी 4 मुद्द्यातच सांगतो. बियाणाला तुम्ही ट्रीटमेंट करा, औषधं सोडा. दुसरं, अचूक अंतरावर पेरणी करा, योग्य कीटकनाशक, बुरशीनाशक मारा आणि योग्य खतं पण द्या. आता माहितच नाही. वॉटर सोल्युबल खतं बरीच आहेत फवारणीतून देणारी. वॉटर सोल्युबल का? एवढं जरी केलं तरी तुम्हाला तुमचं जे काही गुंतवणूक करताय ते निघून थोडेसे पैसे शिल्लक निश्चित स्वरूपात राहतील आणि तुम्ही त्याच्यात पुढची तुमची कामं पण करू शकता. त्याच्यात खतं कोणती आहे? मध्ये 1340-13 आहे, 1261-0 आहे, 052-34 आहे, 0050 आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये न्यूट्री कॉम्बी म्हणून आहे, मायक्रॉन कॉम्बी म्हणून आहे, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य पण आहे आणि दाणे भरण्यासाठी झूम म्हणून काही औषधं आहेत आणि कीटकनाशकांमध्ये जर तुम्हाला वापरायचे असेल क्लोरो अँटरन्युरिबॉल आहे, इमामेक्टिन बेन्झोएट आहे, डायमिथोएट आहे, फारच पॉप्युलर ब्रँड आहेत. CPP प्लस सायपर आहे म्हणजे क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन आहे आणि बुरशीनाशक जर तुम्हाला करायचे असतील तर हेक्झाकोनाझोल आहे, प्रोपिकोनाझोल जे तांबेऱ्यासाठी फारच महत्वाचं आहे. तांबेरा येण्याच्या अगोदरच ह्या फवारण्या तुम्हाला करायला हरकत नाही. सगळं केलं तर उत्पादनात फरक अतिशय कमी खर्चामध्ये थोडंसं नियोजन जर तुम्ही केलं तर 100% तुम्हाला त्याचा फायदा झालेला दिसेल आणि 100% नाही झाला तर 90%, 95%, 80% तर निश्चितच होतं. आता निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे खतं, औषधं, बुरशीनाशक आता 100% जर नाही झालं तर 80, 85, 90% तर निश्चितच फायदा होतो. तेवढा जरी झाला तरी आपण समाधानानं उत्पन्न घेऊ शकतो आणि मजबूत उत्पन्न मिळतं. म्हणजे शेतकरी फसतेच कुठं मिळते? शेतकरी मी जे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आहेत की बाबा बियाणाला काही औषधं नाही सोडणार आहे, बियाणाची निवड करताना तो चुकला जाणार आहे, शेतकऱ्यांच्याकडून घेऊन येईल, निम्मी पिशवी घेऊन येईल, मग त्यामध्ये फसवणूक होऊ शकते. तुम्ही पिशवी जर पॅक घेतली तर तुमची फसवणूक व्हायचं संधीच नाही. पक्क बिल घेतलं त्याबरोबर तर ही सुद्धा फसवणूक होत नाही. पक्क बिल, पिशवी जपून ठेवा. उगवण कशी काही होत नाही ते आपण बघू. ऑलरेडी ते जर्मिनेटेडच आहे. 95% जर असेल तरच त्याला परवाना मिळतो. म्हणजे मोर दॅन 90-95% त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज असतं, म्हणूनच तर त्याला विक्री परवाना मिळाला आहे. असं सर्टिफाईड बियाणं तुम्हाला घ्यायला पाहिजे, पक्क बिल घ्यायला पाहिजे. पेरणीमधलं अंतर, 2 बियातलं अंतर, 2 ओळीतलं अंतर, हे सगळं नियोजन करायला पाहिजे आणि मग निसर्गानं जर चांगली साथ दिली तर डेफिनेटली तुमचं उत्पन्न वाढेल. अन्यथा मग तुम्हाला कधीतरी इरिगेशन करावं लागेल, फर्टिगेशन करावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी जमीन पकडल्या तर निश्चित तुमचा फायदा होतो.
दादा खरंच मनापासून धन्यवाद बरं का, कारण एवढी तुम्ही सगळी माहिती शेतकऱ्यांनी दिली आम्हाला. आता मी पण बिस्कुट वाढीत सगळ्यांनी सांगेन की असं करा म्हणून, म्हणजे उत्पादनात फरक पडला तर प्रत्येकाला शेतकऱ्याला 4 पैसे बी राहतील आणि प्रत्येकाच्या गरजा पण बाहेर पडतील, हाय की नाही मोन्या? होय काय हे बोलते सगळं खराब आहे का? होयच की. आखं आपण पण केलं पाहिजे. होयच की. नाही आपण आता ह्या पद्धतीनेच आपण फवारण्या करू, व्यवस्थित करू सगळं सोयाबीन, आणि उत्पादन बी चांगलं आणू, कष्ट घेऊ चांगलं, मग बघू निसर्ग कसा साथ देतोय त्याच्या ह्यानं, हाय का नाही? दादा मग सोयाबीनचं ही बी द्या, मग आम्ही जातो. मग आता पैसे किती होते त्याच्यात सोयाबीनचं? सगळे मिळून 4,000. 4,000 का? सगळे मिळून? ए मोन्या, सगळे मिळून 4,000. तुझं किती होतं? त्यांचं वेगळं बिल करू. हा, सेपरेट बिल द्या. हो का? ठीक आहे. हो का? पैसे हां. बी कुठे ठेवले दादा? इथे एक सही करा. सही. इथे तुम्ही पण करा. हां. हीच आहे ना सोयाबीनचं? हो, सोयाबीनचं तेच आहे, आणि तूर उडीद मूग नाही. येऊ का? आता महत्वाचं म्हणजे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान, साधारणतः 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान आणि 60व्या दिवशी 3 फवारण्या करायच्या आहेत, खतांच्या फवारण्या करायच्या. तुम्ही आवर्जून या. त्यावेळी मी तुम्हाला ते औषधं त्यावेळच्या परिस्थितीनुसार, वातावरणातल्या बदलानुसार देईन. निश्चित तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. धन्यवाद दादा, येतो. धन्यवाद. मोन्या बिल घेतलंस का? हो पण ठेवायचं कुठेतरी पडतील नाही. हो हो हो. चला साहेब, आलं. हे काय शेतकरी पण आले सगळे. या नमस्कार. तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. पेरणी लगभग सुरू झालेली आहे, आणि पेरणी म्हणजे पेरणीमध्ये कोणते बियाणे वापरायची, कोणते खते वापरायची, शेतकरी अनुदान योजना असतील, विमा योजना असतील, तर हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी जाधव सर यांना आपण इथं बोलवलंय. तर शेती संबंधी बऱ्याच काही गोष्टी असतील, हे तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन करतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचं नारळ आणि फूल देऊन स्वागत करूया. तर आपल्या गावचे फौजी आबा यांनी जाधव सरांचं श्रीफळ व फूल देऊन स्वागत करावं अशी मी विनंती करतो. हे वजीर अर्धी की हे घ्या. आणि आपल्या गावचे आबा त्यांचं स्वागत कोण करते? मीच करतो. बस. तर मी जाधव सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या शेतकऱ्या बांधवांना शेतीबद्दल, विमा योजनेबद्दल, अशा बरेच सरकारचे अनुदान किंवा विमा योजना असतील त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावं. आपण आज इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या गावच्या सोन्या या आमच्या ऑफिसला आले होते. त्यांनी मला विनंती केली की आमच्या गावाला या आणि शेतकऱ्यांना पीक विमा योजनेबद्दल किंवा खत बियाण्याबद्दल माहिती देण्यासाठी त्यांनी मला विनंती केल्यामुळं मी तुमच्या गावाला आलेलो आहे. प्रथम आपण पीक विमा याविषयी माहिती घेऊया. पीक विमा शेतकऱ्यांना कसा मिळतो? जास्त नुकसान झालं, गावातील एखादं गारपीट झाली किंवा दुष्काळ पडला किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण पीक गेलं, गावचं नुकसान झालं, तर तुम्हाला शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो. साहेब, ते पीक विम्याचा अर्ज कुठं भरायचा आहे? शासनाच्या प्रमाणित ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये तुम्ही कंपन्यांच्या शासनाने ठरवून दिलेल्या कंपन्याकडे पीक विमा उतरवायचा आहे.
त्याचं दर त्या हेक्टरवर ठरलेले असतात. तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जायचं आणि तिथं तुमचं 7/12 खाते उतारा घेऊन गेल्यानंतर ते तुमची माहिती घेतील, त्या तुमच्या गावची माहिती घेतील, तुमचं नाव गाव विचारून जिल्हा संपूर्ण माहिती ते ऑनलाईन फीड करतात. पीक विम्यासाठी काही पैसे भरावे लागतात का? दुष्काळ पडला मोठा किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा गारपीट झाली आणि तुमच्या शेतीचं संपूर्ण नुकसान झालं तर तुम्हाला शासनाकडून त्यातला पीक विमा मिळतो. शासनाकडून त्याला ठराविक रक्कम तुम्हाला दिली जाते. ते मिळण्यासाठी तुम्ही पीक विमा भरणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने आपल्या बियाण्यासाठी अनुदान योजना चालू केलेली आहे. ते अनुदान मिळवण्यासाठी आपणाला महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. त्यासाठी तुम्ही तलाठी ऑफिसकडमध्ये जर गेला तर त्यांच्याकडून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. तरीसुद्धा तुम्हाला त्या सोबत जाताना 7/12 उतारा घेऊन जावं लागेल. आणखी तुमचं स्वतःचं आधार कार्ड हे सुद्धा घेऊन जाऊन तिथं अर्ज भरणे उचित ठरेल आणि त्यासाठी त्यानंतर तुम्हाला त्या शासनातर्फे अनुदान मिळेल. कुठल्या बियाणावर अनुदान मिळणार? तुमच्या गावातील या बाबाने अतिशय खूप छान प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या पिकासाठी अनुदान मिळेल असा त्याने प्रश्न विचारला आहे. सोयाबीन, तूर, मका, उडीद आणि खरीप ज्वारी या पिकासाठी तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळेल. त्यासाठी तुम्हाला माही सेवा केंद्रात जाऊन अर्ज करावा लागेल. सर्वप्रथम आपण बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल माहिती घेऊया. आपण परवानाधारक बियाणे विक्रेत्याकडेच प्रथम जायचं आहे. दुकानात गेल्यानंतर आपण प्रथम पक्की पावती घ्यायची आहे दुकानदाराकडून. ते पावती घेताना त्यावर काय काय गोष्टी तपासून बघायच्यात आपल्याला. आपलं त्यावर पूर्ण नाव पाहिजे, पत्ता पाहिजे, त्या बियाणे कंपनी कुठल्या कंपनीने बियाणं तयार केले त्या कंपनीचं नाव पाहिजे, त्या बियाण्याची त्या बॅगची किती किंमत आहे हे नमूद पाहिजे. अशा सर्व गोष्टी आपण तपासून घ्यायच्या आहेत. तसेच त्या पावतीवर दुकानदाराचा सही अंगठा व शेतकऱ्याचा सही अंगठा असल्याशिवाय पावती स्वीकारू नये. बियाणे आणल्यानंतर बियाणे वापरण्यापूर्वी आपण ते पिशवी खालून फोडायचे जेणेकरून त्या पिशवीवर असलेला लेबल आणि टॅग व्यवस्थित राहील आणि तो आपल्याला जपून ठेवायचा आहे. आपण बियाणे खरेदी करताना आणखी कोणती काळजी घ्यायची आहे तर मुदतबाह्य बियाणे घ्यायचं नाही. त्या बॅगवर जर मुदतबाह्य तारीख होऊन गेलेली असेल, त्याची एक्सपायरी डेट संपलेली असेल ते बियाणे घ्यायचं नाही. तसेच ज्या बियाणं सुट्टं बियाणे खरेदी करायचं नाही. एवढी आपण काळजी घेतलीच तर कोणतीही आपल्याला अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे जर काही अडचण आलीच, बियाणं उगवलं नाही किंवा काय झालं तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तुम्ही तक्रार अर्ज नोंद करू शकता. धन्यवाद. तर आपल्या या बिस्कुटवाडी गावामध्ये येऊन या जाधव साहेबांनी आपल्याला शेतीविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. पीक विम्याविषयी आणि बी बियाण्याविषयी त्यांनी चांगली माहिती दिलेली आहे. तरी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, त्या सूचनांची अंमलबजावणी करा आणि चांगल्या पद्धतीने आपल्या शेतात पीक काढायचं आहे. तर हे मार्गदर्शन केल्याबद्दल मी जाधव साहेबांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणखी कोणाला तुम्हाला काय शंका असलं तर विचारा. सोन्या आहे का कोणाची काय शंका? बर, साहेबांना पोच कर तेवढं. हो, चला सर. चल लवकर, राजा वाट बघत बसलाच लागली. अरे आपण जाऊन तिथे काय करणार आहे? आपल्याला काय खत पेरा येतंय का बी पेरा येते ती? अरे खत बी नाही पेरा येऊ दे, पाट्या तर हाताखाली देऊ शकतो की नाही खताच्या ब्याच्या. आणि तेव्हा आपल्याला काय म्हणलाय 50 रुपये देतो, या तुम्ही. चल की, तुझं काय जातंय दावा? अरे जायच काय नाही रे, पण असले चिरचिरीत पेरा येईल का? अरे नाही येऊ दे, आजची नाही ब्याजरी पडल. उद्या की त्याच्याकडनं 50 काढ की 100ची जुळणी होती आपल्याला. असं पण घरात बसून काय करते आपण. चल, आणि त्याच्यामुळे आणखीन 4 कामं भेटतील आपल्याला. कमाई दिवस आहे ती, घेऊया कमवून. सुगेच दिवस आहे ती. चल चल चल. बापू सोने अलीकडे का पलीकडे? अलीकडे. हो हो हो. सर माग माग सर, सर माग माग सर. हा चल चल. हा हो हो हो. हा हो.
हा तेच की हा य हो ये धरू का धरू हो खाल्लं थोडा हो 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 हा जमा ना हा पिस्तुले शांत आहे बरं का तसं हे लय शात होता पण ते आता लय वंगळ झालं या वर्षभरात हे असं करायला लागलं जेव्हा आपलं लवकर पेरून सकाळ आपलं जरा चिरचिर होते आता वाय जरा व्यवस्थित झालं बा हाडाकला चांगलं आहे की नाही तेच किती आपलं बरं झालं मग नाही हाय 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 मग नाही काकी एक मुग लागा बरं का 8 तास आणि परत तुम्ही तुमचं काम करा मग सोडू का मग आता हा थोडं आता नाही काय आता येते की बरोबर असू दे दावं लागेल काही हो लगेच बघतं इकडं बर मग नाही घेऊ माग हो सर माग हो वजन लक्या कुठं ए वजा लक्या अरे कुठं आहे आहो वजाव आयला ही कवयाची काय मध्ये येतोय तू म्हटली ती अजून आलं नाही ती आपली बार किंवा पेरा येतो म्हटलेली कुठलं ही हो का हो कधी याची काय माहिती काका मी ही करू का तोपर्यंत पुचतो रान आणि सोयाबीन ही करतो हा पाच दगड 5 1 2 3 4 आणि 5 अहो काका नारळ इथंच पडू ना आता रुमाल नाही वाटत आ टावेल बरं द्या टावेल द्या हॅलो का पावला नारळ पावला काका आत्ता आलाय मी ह्याच्यामुळे उशीर झाला बघा नारळ फोडलं कस काय रट्टा पाकला बरोबर खोबर खायला हो हा या 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 हो का नारळ पावला या हा खावा कधी ते चांगला हात गुण ठेवत पावलाय नारळ पावला या ध्यानात घे देव माझ्या बरोबर आता इथं माहितीये का आमचं खबर हुकलं खोबरं घेऊन आलो आम्ही दोघी गुलालाच पाणी पे धर तुम्ही कामाला लागा मी तुमच्याकडे रोजानं आलो हे चला तिकडे कामाला लागा आता काय करू बसा डोक्यावर माझ्या आता तेवढंच राहिलं या राजा भाऊ सवस द्या आम्हाला एवढी माहिती आहे अरे ती खादबीत घे की सोयाबीन घे की त्यात आता पेरायला नाही बी खायला नव गुलाल आहे बाळा लगेच खायला येतं या
हो का ते पुरीला लावा. हा लावतो पहिल्यानं कुरील लाव का खाली मग हा थांबा ए सेकंड बघा हे बाप्पू आता कसं मोगना घेऊ दे माग का हाय तिथंच धरू का कुरी मग तिथं येईल का फिरवा एकट्याला बरं फिरवा 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 यार घेतलं का वाटा घे की वाटतं घेऊ सँडल खाल्ले नाही सांगत तू माझ्या डफरा लागला शिव उशीर नाही येऊन आता तुम्ही मला भाडं लाव चला पुढे खाली सांडलं म्हणून नाही चुकी नुसती कर की आज कसं तू कानच जाडतो बघ कसं तुझं बघ नुसतं आता. घेतलं का त्यात घेतलंय की चल. आता वाटी घ्या की हे अंगाव घे की मग जरा आणखीन घे की रे ह्यात खात खाल्या खाणं वास मारते ती अरे काय सेंट आहे ही खाता या वास मारत असं जा खाली. नाही नाही खाई की. हे जर पाठी घेती त्याचं भरायचं ना खिशात भर माझ्या इधर सँडल जरा दे नीट थांब दमान 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 भरा राजा बाद झालं तुला उचलू तेवढंच हे कर मग ना हा, बांधी बांधा त्याला अडक. हा. आणि सोयाबीनचं सोयाबीनचं हा आणि हे खताचं घे बांधू का हा बांध हो तुला कडं बांधायला लागतं त्याला बांधायचंय आणि तागड्यात घालून बांधते ती कसं बांधायला लागला ह्यो तागड्यात वर्षी घातले काय येडबीड आहे काय रे तू तुला माहित नाही बे अजून धर लगा तुम्हीच शेतकरी आहे बरं का साईडला कुठं माग टकुऱ्या घेतो पुढे घ्या फुटणं ते असं टाकायचं असतं या बस का बघा हा बस बस थांब थांब वजीर मी बंद बंद नीट बांध मोगायचं म्हटलंय काय मोगायचंय मोगायला काकी आहे की काकी मोगते द्या हं? हा धरा की हा. हे धरा बापू तुम्हाला टावेल ए राव 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 आ आणि घ्या त्यात पोत बिल्ला का तुझ्या उंचीच आहे हा घे 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 पाडदिशी माझ्याकडे बघू नको डापरू नको पकडायला असली की नाही बसा फिरत तुमची आम्ही जातो आण रे इकडे ती मोगना टाळक्यात घालीन आवर पाडदिशी कोण मोगणार आहे काकी आहे ती काकी उठा की या ते जोडा हा हे धरा तुमच्याकडे बापू मी कुणीकडल्या साईडला उभा राहू हा खात पेरायला हा खत पेरायला तुम्ही सोयाबीन पेरा हा? घेऊया का चला चल हात सोन्या चल हा पिस्तूल आहे अबे चल चल हा पिस्तूल का सर हा पिस्तूल आहे हा पिस्तूल आहे चल चल हा पिस्तूल चल हा पिस्तूल हा पिस्तूल राहू दे की राजा भाऊ होय 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 एका रेषात चालली रे बैल अपिस्तोल अपिस्तोल हा पिस्तूल आझोन्या आझोन्या हा पिस्तूल आहे झपळत अरे हा खरा हो या या हा या या हो हो हो. हा बस बस राहू दे राहू दे राहू दे बाद झालं काकी मोगाची बाद झालं तुम्ही आता काम करा जावा परत काय लागलं तर बोलू तुम्हाला हा या यो 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 हा सोनी सोन्या यो कधी आहे ना यो यो हो 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 मारा हा हा सांग तू
आणि पाठी म्हणजे काय ती पावट्याच्यात शिल्लक राहिली यात होत. अरे ते सेपरेट हा हं. पाय दूर करणार. माती चालायला तुका जाईल. कशाला का इकडे आणलं मला? 50 रुपये माग लागणार आहे ती. तेरा माझ्या आहे की. अरे माझ्या आहे की. ए वजिरा अरे खातान खातान आला का संपलं काय? एवढं तर संपलं. आलो आलो. बर 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 पहिलं उभं राहिलेला का? उठ. उठ लवकर. अरे आलं की तर माझी नाही. त्याला एकदम नसतो या. कपडे चांगला का? हो 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 आला का अरे पळ की अरे आलं की तर माझी नाही. त्याला याला घालवा कुठं पलीकडे ये बैल मारल अय्य इकडे आलीकडे इकडे बस. आणखी इकडे इकडे केला बोजा यात. त्यात ओतून घे. हा ही ह्यात घेतो घे. हा हा हे धर. चला 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 सोनिया सोन्या हे. हे नळ लावलं काय? हो सोनिया अरे एखादं पुढे ना. हाय पडतंय 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 बघ हा ए बरोबर पडतंय का रे? राजू पाणी आणलं या. हो बर बर ठेवा तिथं सावलीला. काय लागलं तर मग सांगतो तुम्हाला. हा हा बर बर मी आहे इथं. य य य हो य हो पाय उचल ना भेंडाळी पाय. माझं उचल ना. आलं की रे? थांब के. राजा भाऊ हा वजीरनं पाठीस आणली ब्याची. बोंबला का लागलायस? ही सुधारणार नाही ती बेनी. काका मी आलो लगेच. दोन चपकाचं फटकच उडतो बेण्यासने दावतो इंगा ह्यासने. पाठी पाडली ब्याची. त्याची पाठी पाडली बे. अरे मुलकाचं एक तर महागाय मोंड्याने 4,000 रुपयाची बॅग आहे माहिती का तुला? भरतो म्हणजे आता मातीत सगळं गेलं की ते. एवढं कसं भरणार तू? अरे मातीत एका ठिकाणी सगळं कसं उवाल कोणाचं सगळं निघून टाकतंय का नाही? आपण हाय का एवढं श्रीमंत सांग बरं कसं कसं मुलका जातो तू उचल पाक सगळं बी एक एक उचलायचं आणि सगळं पाठी टाकायचं. बाबा मी चापकाचा फटका वडील लय जोरात. मी तिथनं वर येतो ही सगळं भरलेलं मला पाहिजे. बरं तिची दोघांनी भरा. नाही पडलं. तुला चापकाचा फटका बसल मी आता सांगतो तुला. राजा भाऊ तुला मी सांगितले पाडले. तुला माहित आहे आपली शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे कसं कसं आणलं ही बी मला माझं मला माहित आहे. पडतीची भराती सगळं करतो की वटके बारा लागलो काय? लय टप्पाय लागले रे. सगळं पाडलेला. आवरा लवकर. वय वय आवरत नव्हतं तर कशाला रे? अरे माती सगळं बसून बोंबलं. माती सगळं भरू. आता काय एक एक गोळा करत बसतोस काय? वय वय झालंय. जरा थांब के. असू दे आता घे असू. एक एक गोळा कर पायात पडले बघ.
चला चला हो 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 बापू जरा पाणी पिऊया हा पिऊया. ए पाणी आणा रे पळा लवकर पळा 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 अरे पळ की आधीच भांडावे मी पाणी पण किती थांबायच नव्हतं बापू बसा घ्या बापू घ्या पाणी तुम्हाला हा लखन घे पाणी आणि जरा काम चुकारपणा कमी करा गे रे काम एकतर कसं वातावरण आहे बघितलं का पेरणी झाली पाहिजे का नाही लवकर राजा भाऊ बसलो नाही मी उलट बोलायला का तुम्ही माहिरच आहे बरं का उलट म्हणजे काका तुम्ही सांगा बसली का आम्ही बसले ते का ते बोललं का खाताचे पाटीन बी आणून पाटे आणते देतोय. ते बिया आणते ते खात आणते ते पाठी तुमच्या देखत पाडली का नाही मगाशी पाडली की आता काय पडल्यावर आता काय करायचं दमला रोज रोज आम्हाला तुमच्या सगळ्या सवय आहे तेव्हा गडी बर थोडं राहिले पडदेशात उरकूया बर बर चला चला बापू घेऊया आता एवढं खावा खावा दम खा की झाले का आता वयसच राहिली तेच की काकाने खाऊ दे तंबाखू तरी आम्हाला पण दम खाऊ दे होय सकाळनं दमत खाल्ला या काय झालं चालूच आहे चालूच आहे काका पाय दुखते का नाही तुमचं पाय दुखलं तर आता हाणायचं तसं आता हे काय करायचं आपण आमचं एवढं केलं तर पाय भरून आले ते तुम्ही तर सकाळपासून संध्याकाळ पण रोज फिरताय अहो, पण केलं पाहिजे पुन्हा आता पुन्हा कोण करणार आहे ते नुकसाभर चला ए पुढं वार चला पिस्तोल चला सोने चल हा पिस्तूल चल चला लगा पिस्तूल वजऱ्या तुला झोपला पाहिजे बरं का बैला जागे हा चला 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 सोनिया हाव 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 बापू झालं एकदाची पेरणी या 2 मिनिटं बसूया आणि कुरी सोडवून ठेवूया तेवढी आहो ग बस की जरा एका ठिकाणी आहो ग बसतोस का जरा पुढे सरतो मागणं शिंग मारल ते काय शिल्लक राहिले का वटीत बी हाय थोडस हे संपलं ना सगळं खात पण संपलं बी पण संपलं मग असू दे मग बापू बसा 2 मिनिटं या काय शिल्लक राहिले का व्हायचं आहे असू दे नाही वाता घे यार बसा असू दे बर तुम्ही काय करा जाता ना पाट्टी आणि पुतीने जावा घराकडं आणि ठेवा जावा जातो पण तेवढे हाजरी 50 रुपये दिला असतं बरं झालं असतं अरे गावात देतो तिथं दोघात 50 रुपये जावा तुम्ही पुढं आम्ही ही सोडवून घेऊन येतो दोघात 50 मग याड बीड लागलं का डोक्यावर पडलायचं येडबिड झाला काय तुम्ही दोघे मिळून एक आया 50 रुपये म्हणजे लय झालं उलट 50 रुपये तुम्हाला द्यायला नाही पाहिजे तसं नियमानं मग किती द्यायला पाहिजे 20 रुपये द्यायला पाहिजे तसं किती उरकलं लगेच बघितलं का 1 रुपये पण नको आणि तुमचं बी पण नको काय नको एक बी गावणार नाही काय लाज बीज वाटते की नाही कुत्र्याकडे पळले आणि 50 रुपये देता येईल 25 रुपये हाजरी बी मग किती पाहिजे 25 रुपये हाजरी काय गावलं म्हणजे काय पण ओढता येईल 50 पाहिजे याला 50 आणि मला 50 अरे तासाभरात तुम्हाला 50 रुपये देतो या मेहरबानी समजा तुम्ही 100 पाहिजे तासाभरात आता 100 रुपये द्या दोघाला हा बरं चालतंय जावा गावात जावा तुम्हाला 100 देतो मी दिसतो डायरेक्ट तुम्हाला पुढल्या वर्षी हा जावा राजा भाऊ संध्याकाळी येऊन डबल मी रोटर मारीन कुठे जाऊ दे माझं 200 तू मारून दाखव फक्त रोटर इथं मारीन मी रोटर तू इथं रोटर मारूनच दाखव मी आहे मग हा तू मारून दाखव. चला हा बघ तू आणि मार तू रोटर हा मार तू ये मागे उगवणार 1 नंबर येणार 1 नंबर उगावलं हा. तर बी सगळं सोयाबीन उपटून टाकणार आहे. अरे 1 नंबर 20 गुंठ्यात 20 पुती मला होणार आहे तुम्ही रोटर मारून दाखवा फक्त हा तू जा जा काय सगळं उपटून टाकलं हा. तर नावाचं वजीर नाही अरे तू ये तरी तू नुसता इथं धावतो तुला इथं मला का नाही तुला पायच काढतो बघ तुझं तू ये नुसतं रोटर घेऊन इथं रोटर घेऊन ये तू अहो माझं नाव वजीर आहे वजीर पटावचं वजीर आहे की नाही कुठं पण कसा पण पळतो आणि भल्याभल्यांची विकेट पाडतो अहो तुमची विकेट पाडायला किती वेळ लागणार आहे अरे माझा पण राजा आहे नाव राजा तुला नाही जर ऐकला का नाही मोठ्या बाजारात नेऊन तर माझं बी
नाव मग सोडणार नाही, मी सांगतो तुला. अरे मला पण लखन म्हणते ती वन टू का फोर फोर टू का वन कॉल मी लखन काय का? अरे कुठला राजा आहे? ह्यो तर कंगाल राजा आहे, कंगाल राजा. कंगाल राजा तुम्हा दोघांनी एकदा 500 रुपये किलो न विकतो बघ नुसतं. या तुम्ही नुसतं. आली ती इथं मला वटवायला सांगायला लागली ती पेरणी करून. बापू बघितलं का सगळ्या गावाला लुबाडती ती. आज याच कसं तुंबलून घेतलंय तुम्ही. हा नुसतं पैशाशिवाय बोलून झाली तिकडे. पैसा 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 पाहिजे सारखा हेच नाही. जाऊ दे बापू काय म्हणा आपली पेरणीच तयार झाली जोरात. पाऊस बरसू दे रे देवा आपल्या बळीराजाच्या शेतात. प्रेक्षक राजाभाऊ म्हटलं ते अगदी बरोबर आहे बरं का. आणि जर मी रागाच्या भरात म्हटलं रोटर मारणार आहे पिकच उपटून टाकणार आहे असं काय करणार नाही. कारण त्यात आमचं पण कष्ट लय आहे व आमचंच नव सगळे बळीराजा लय कष्ट करते ते. खरंच आहे जमिनीचं ना आकाशाचं किती अजब नातं असतं. होय काळ्या आईला हसवायला सुद्धा त्या आकाशाला रडावं लागतं. बरोबर आहे. तर प्रेक्षक हो आमची झाली पेरणी बरं का. तुमची झाली का नाही पेरणी? आणि झाली नसेल तर आम्हासनी बोलवा की. आम्हासनी काय काम आहे ते आम्ही येतो बैल घेऊन तुमचं बी पेरायला. कोरी रासनी सकट. आ फक्त देवाला एक प्रार्थना करूया. हा देवा वरुण राजा लवकर या रे बाबा. आपली सगळी जनता खोळांबल्या पेरासाठी सगळी मशाली कामं थांबली ती आणि पेरणी दिवस गेलं तर परत पडून करणार काय ना. त्यामुळे लवकर या आम्ही वाट बघतो. या फक्त लवकर पड म्हणजे आमचा बळीराजा सुखी होईल. बळीराजा सुखी झाला तर आपलं गाव सुखी होईल. गाव सुखी झाल्यावर आपला जिल्हा सुखी होईल. जिल्हा सुखी झाल्यावर आपलं राज्य सुखी होईल. राज्य सुखी झाल्यावर आपला देश सुखी होईल. आणि देश सुखी झाल्यावर मी पण सुखी होईल. आहे का कसं आहे यात पण फायदा फक्त बी ना. तर प्रेक्षक हो आपलं ऑरेंज ट्री एंटरटेनमेंट फिल्म्स आपलं युट्यूबवरचं चॅनल तेवढं सबस्क्राईब करा करा. सबस्क्राईब करत नाही शेजारची बेल आयकॉन पण दाबा आणि एपिसोड आपला शेअर सुद्धा करा. लाईक करा आणि कमेंट पण करा.